कीर्तन झाल्याच्या नंतर एका म्हाताऱ्या आईनं मला तिच्या घरी घेऊन गेली. चहा पिण्यासाठी मी तिच्या घरी गेलो. घरी गेल्याच्या नंतर मी पाहिलं तर 3 मजल्याची इमारत आहे. त्या 3 मजल्याच्या इमारतीमध्ये वरच्या बाजूला एक पोरगा राहतोय, खालच्या बाजूला एक पोरगा राहतोय आणि मधल्या मजल्यावरती म्हातारी 85 वर्षाची आजी राहते. मी तिला चलता चलता प्रश्न विचारला, का हो आजी, तुमचे मालक कुठे आहेत? त्यावेळेस तिच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं आणि ती सांगायला लागली, महाराज 5 वर्षापूर्वी माझे मालक देवाच्या घरी गेले. मी त्यांना विचारलं, तुमचे मुलं काय करतात? किती मुलं आहेत तुम्हाला? त्या आजीनं सांगितलं, महाराज 2 मुलं आहेत मला. एक मुलगा डॉक्टर आहे माझा, तो खाली राहतोय. एक मुलगा इंजिनियर आहे महाराज माझा, तो वरी राहतोय. वरच्या मुलाकडं 80-85 हजार रुपये पगार आहे आणि खालचा मुलगा तर फार मोठा डॉक्टर आहे, त्याच्याबद्दल काय सांगायचं? चालता चालता त्यांना म्हणलं, का हो आजी, मग तुम्ही एक तर वरच्या पोराकडे राहायचं नाही तर खालच्या पोराकडे राहायचं ना, असं मध्ये का बरं राहता तुम्ही? ती म्हणली, महाराज जाते ना मी माझ्या पोरांकडं, माझ्या पोरांनी माझ्या वाटण्या करून घेतलेल्या आहेत. महाराज 15 दिवस मी वरच्याकडं खाते आणि 15 दिवस मी खालच्याकडं खाते आणि 31 तारखेच्या महिन्याच्या दिवशी 1 दिवस मी उपवाशी राहते. आणि तिच्या डोळ्यातलं पाणी मला सांगून जात होतं की तुमच्यासाठी, तुम्ही तुमच्या लेकरासाठी कितीही पैसे कमवून ठेवा, पण शेवटी मात्र तुमची लेकरं तुमची साथ देतीलच याची गॅरंटी नाही.